तर काहीच मी चालले होते आज परत शूटला आणि तो शूट होता सकाळी 9 वाजता. फुल डोळ्यात झोप दिसते तुम्हाला कारण सकाळी उठले होते मी 7 वाजता. गेल्या गेल्या त्याने हेअरस्टाईल चालू केली आणि थ्रेडिंग करून थोडंसं टचअप दिला. थ्रेडिंगच्या नंतर त्याने फेस स्क्रब केला आणि मग मी फेस वॉश करून लेन्सेस इन्सर्ट केले. ते इन्सर्ट केल्यानंतर ते लागले बेस्टला. तर हा शूट होता भोसरीमध्ये मनीषा गव्हाणे मॅमकडे, जे पुण्यामध्ये नावाजलेले मेकअप आर्टिस्ट आहे, तिथं होता, जे की स्टुडंट वर्क होता म्हणून त्यासाठी मी गेले होते. तर इथं बेस रेडी करून घेतला होता त्या मॅमने आणि इथं काही हालचाल असे होते, म्हणजे सगळे आपापल्या मॉडेल्सला खूप सुंदर तयार करत होते. मग माझे आर्टिस्ट लागले एअर ब्रश करायला, जे की त्यांचं फर्स्ट टाईम होतं, पण बेस खूप जास्त सुंदर केलेला. तिथले जेवढे आर्टिस्ट होते सर्व त्यांना बोलत होते की तुमचा बेस खूप सुंदर झाला आहे आणि खरंच खूप सुंदर झालेला, मला तरी खूप आवडलेला. तर इथं आय मेकअप झाला आहे आणि आय मेकअप करता करता मस्कारा लागला होता, पण त्यांनी एवढे स्मूथली ते सगळं क्लिअर केलं, म्हणजे वाटतच नव्हतं अजिबात की काहीतरी लागले. तर ते सगळं झाल्यावरती माझा हा मेकअप फिक्स केला जातो आहे आणि मग आम्ही लागलो साईड ड्रेपिंगला. साईड ड्रेपिंग करताना नेलपेंटही केला आणि हा होता माझा फुल लुक. आणि त्यानंतर मी लागले फोटोशूट करायला, जे की खूप जास्त सुंदर आलेत फोटो. इव्हेंट बसल्या बसल्या तिथल्या 3 ते 4 आर्टिस्टने माझा नंबर वगैरे घेतला आणि त्यांनी दुसऱ्या दिवशीसाठी पण बुक केलं, तर तो पण ब्लॉग नक्कीच येणार आहे. तर जसं शूट झालं तसं मी काहीतरी खाल्लं, कारण सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि खाल्लं गेल्यानंतर मी निघाली घरी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.